प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभा मिळायला पाहिजे होती म्हणून वाद झाला उद्धव ठाकरेंच्या बैठकीमध्ये आणि आदित्य ठाकरे म्हटले की 2028ला संजय राऊत खासदार नसतील. कोण असं म्हणालं? आदित्य ठाकरे बोलले असं त्या बैठकीत सूत्रांच्या हवाल्याने कळतंय. रागावून. ही जर गोष्ट खरी असेल तर मला वाटतं याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यायला पाहिजे. खोटं आहे, खरं आहे आणि अशा पद्धतीची जर वक्तव्य झाले असतील तर दुर्दैव आहे. आणखी याच्यापेक्षा आम्ही काय बोलू शकतो? जे संजय राऊत कारागृहात गेले, कॅन्सर असताना विरोधी पक्षाच्या संदर्भात सातत्यानं भूमिका घेतात, आजारी असताना त्यांच्या अग्रलेख सरकारच्या विरोधात येतात आणि त्यांच्याचबद्दल पक्षप्रमुखाच्या मुलाकडनं येणारं हे विधान आणि विशेष म्हणजे ते त्या बैठकीलाही गेलेले नव्हते. प्रियंका चतुर्वेदींनी नाराजी व्यक्त केली. या सर्व गोष्टी जर घडल्या असतील तर आतापर्यंत जो एकनाथ शिंदे साहेबांनी जे बंड केलं आणि अन्यायाविरुद्ध जी न्याय स्वतःहून जो न्याय घेतला त्यावेळी संजय राऊत ज्या पद्धतीने टीका करत होते, आता तीच भूमिका संजय राऊत यांनी घ्यायला पाहिजे. संजय राऊतांचं स्वागत होईल. हे बघा, स्वागत होईल, आणखी काय होईल, या सगळ्या गोष्टी बाजूला आहेत. परंतु ज्या पक्षाकरता या क्षणाला जो माणूस अख्ख्या दुनियेला अंगावर घेतोय, जे स्वतः आजारी आहेत, एका कॅन्सरसारख्या आजाराने त्यांना ग्रासलेलं आहे, त्या व्यक्ती संदर्भात अशा पद्धतीने जर वक्तव्य होत असतील तर ते पक्षाचं दुर्दैव आहे. त्यांचं स्वागत होईल, त्यांचं स्वागत होईल, त्यांचं स्वागत होईल तुमच्या पक्षाकडे. हे बघा, मला एवढंच म्हणायचं आहे की अशा जर गोष्टी घडल्या असतील तर दुर्दैव आहे, एवढंच मला म्हणायचं. प्रियंका चतुर्वेदींनी त्या उद्धव ठाकरेंच्या बैठकीतूनही लवकर निघून गेल्या 10 मिनिटं आधी नाराजी व्यक्त करताना आपली असं दिसतंय. हे वेळ अशी का आली? प्रियांका चतुर्वेदी असतील, आणखी कोणी असेल, परंतु त्यांची तुलना संजय राऊत यांच्याशी होऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीने कोणी असेल, अशा पद्धतीने जर संजय राऊत यांच्या संदर्भात ही जर भूमिका असेल तर उरल्या सुरलेल्या शिवसैनिकांनी, जे शिवसैनिक जे उरले सुरलेले आहेत त्या पक्षामध्ये, त्यांनी विचार करणं गरजेचं आहे. 2028ला ते राज्यसभेवर येणार की नाही अजून अस्पष्टता आहे. आम्ही प्रश्न फक्त त्या बैठकीला एका जागी शांत बसले होते. हे बघा, कोण नाराज कोण महाराज हा विषय नाही आहे. हा विषय एखादा नेता जो पक्षाकरता अहोरात्र झटत असतो, कष्ट घेत असतो आणि हाय प्रोफाईल लोकांकरता केवळ अशा नेत्याचं जर रिस्पेक्ट कुठेतरी ठेवला जात नसेल तर हे दुर्दैव आहे. यापूर्वी जे घडत होतं, आम्ही जे बोलत होतो त्यावरती टीका होत होती, परंतु आता उरल्या सुरल्या शिवसैनिकांनी याचा विचार करणं गरजेचं आहे. 2028ला ते येणार की नाही याविषयी म्हणतात. 2028चा 28ला बघू. पण सर, खासदार नाराज संजय राऊत साहेब याचं उत्तर देतील. संजय राऊत याचं उत्तर देतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.